झी 24 तास एक पाऊल पुढे। आकाशातून जेव्हा पांढरं संकट कोसळत असतं त्यावेळी त्या संकटाशी सामना करणं अतिशय कठीण असतं। सतत होणाऱ्या तापमानातल्या आणि वातावरणातल्या बदलामुळे मैदानावर 7 तास घालवणं टीम इंडियासाठी अतिशय कठीण जाणार आहे। त्यामुळे धर्मशाळाच्या या मैदानावर भारतीय क्रिकेटपटूंवर कोणकोणती संकट येणार आहेत त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। आता थरथरणार टीम इंडिया। धोनी पासून ते रैना पर्यंत, कोहली पासून ते गंभीर पर्यंत टीम इंडियाचा प्रत्येक क्रिकेटपटू आता थरथरणार। मात्र इंग्लिश बॉलर्समुळे नाही तर धर्मशाळाच्या वातावरणामुळे। ही दृश्य आहेत 6 जानेवारीची, म्हणजेच पाकिस्तान विरुद्धच्या दिल्ली वनडेची। या मॅच पूर्वी संपूर्ण टीम इंडिया थरथरताना पाहायला मिळाली। आता तुम्हीच विचार करा, दिल्लीच्या 11°C तापमानामध्ये भारतीय क्रिकेटपटूंची ही अवस्था, तर धर्मशाळामध्ये टीम इंडियाची अवस्था कशी होईल याची कल्पनाच न केलेली बरी। धर्मशाळामधील आव्हान नंबर 1, कशी होणार फिल्डिंग? सर्वाधिक आव्हान हे फिल्डरसाठी असणार आहे। धर्मशाळा वनडे सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा फिल्डिंग करणाऱ्या टीमवर स्नो अटॅक होणार आहे। धर्मशाळामधील आव्हान नंबर 2, बॉलर्सची डोकेदुखी। ज्यावेळी बॉलरचा वॉर्मअप पूर्णपणे झालेला असतो त्यावेळीच तो सर्वोत्तम बॉलिंग करतो। मात्र धर्मशाळामध्ये बॉलर्सचं काम एवढं सोपं नाही। थंडीच्या वातावरणात बॉलर्सना आपली लाईन अँड लेंथ कायम ठेवण्याचं मोठं आव्हान असेल। धर्मशाळामधील आव्हान नंबर 3, बॅट्समनवर संकट। थंडीच्या वातावरणात सर्वाधिक परिणाम हा बॉलवर पडणार आहे, त्यामुळेच बॉलर्सना स्विंग करण्यासाठी मदत होईल। बॉलर्सना उंचीही चांगली मिळेल, त्यामुळे भारतीय बॅट्समनना याचं मोठं आव्हान असणार। हे सुंदर मैदान भारतीय टीमसाठी मोठं संकट ठरणार आहे। त्यामुळे जी सिरीज 4-1 न जिंकण्याची टीम इंडियाला नामी संधी आहे, ती सिरीज भारताला 3-2 न जिंकत समाधान तर मानावं लागणार नाही ना, अशी भीती क्रिकेट प्रेमींना सतावतीये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।